नमस्कार, या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा। दिवाळीचा सण हा अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे। दिवाळीच्या 5 दिवसांना फार आणि विशेष असं महत्त्व आहे। त्यातलाच एक मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। धन, समृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येक जण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो। आश्विन महिन्याच्या अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते। ज्या वेळेला आकाशात चंद्र दिसत नाही आणि अंधार असतो, अशा वेळेला ही पूजा पार पडते। या अंधारात घरांमध्ये दिवे लावणं हे लक्ष्मी देवीचं स्वागत करण्याचं प्रतीक आहे। यंदा 20 आणि 21 ऑक्टोबर दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावास्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे। यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार। लक्ष्मीपूजन कसं करावं आणि लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता, लक्ष्मीपूजनाची पूजा विधी आणि त्याची तयारी नेमकी कशी करावी सविस्तर जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत ज्योतिष अभ्यासक नरेंद्र धारणे आणि तीर्थ पुरोहित वैभव बेळे। तर सगळ्यात आधी आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत। सगळ्यात आधी आपण जाऊयात ज्योतिष अभ्यासक नरेंद्र धारणे यांच्याकडे। कशा पद्धतीनं या दिवसासंदर्भात असणारा संभ्रम आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल, कारण अनेकदा तिथीक्षय हा समजत नाही, त्याबद्दल थोडं सांगा। यावर्षी दीपावली जी आहे अमावस्या 2 दिवस आहे। सोमवारी अमावस्या सुरू होते आणि मंगळवारी तिची समाप्ती सूर्यास्ताच्या सुमारास साधारण 5:55 म्हणजे साधारण 6 वाजेपर्यंत आहे। आणि अशा प्रकारच्या घटना या पूर्वी पण घडल्या। 1962 साली, 1963 साली आणि 2024 साली मागच्या वर्षी पण अशा प्रकारच्या 2 अमावस्या आल्यामुळे दोन्ही वेळेस याविषयी संभ्रम झाला। तर संभ्रम करायचं कारण नाही, कारण असं जे मोठे प्राचीन ग्रंथ आहेत, पुरुषार्थ चिंतामणी, धर्मसिंधू आणि तिथी निर्णय अशा प्रकारचे प्राचीन ग्रंथ संपदेत स्पष्ट सांगितले, पूर्वत्रव्या व्याप्ती रीती पक्षय परत्रयामत्र याधिक व्याप्ती दर्शापेक्षया। म्हणजे काय, तर पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरांपर्यंत अमावस्या व्याप्ती असेल तर अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजन करावं। म्हणजे यावर्षी अशी स्थिती 21 ऑक्टोबर 2025 ला येते। त्यामुळे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचं जे लक्ष्मी कुबेर पूजन, नुसतं लक्ष्मीपूजन नाही, आपण त्याबरोबर कुबेराची पूजा करतो। गणेश, लक्ष्मी आणि कुबेर या 3 देवतांची पूजा याच्यात अंतर्भूत असते। तर ती पूजा ही 21 ऑक्टोबरला आहे। त्यामुळे कसं आहे की नियम जो त्या शास्त्रात सांगितला आहे, तर 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 17:55 म्हणजे 6 वाजेपर्यंत 3 प्रहरांपेक्षा एक अमावस्या आहे, त्यानंतर प्रतिपदा लागते आणि युग्म प्रतिपदा। म्हणजे शास्त्रात असं सांगितलंय की लक्ष्मी पूजा किंवा कुबेर पूजा ही युग्म तिथीला करावी, म्हणजे अमावस्यायुक्त प्रतिपदा जी 21 तारखेला आहे। त्यामुळे 21 तारखेलाच लक्ष्मीपूजन आणि कुबेर पूजनाचं महत्व शास्त्रकारांनी सांगितलेले, प्राचीन ग्रंथात त्याचा संपूर्ण उल्लेख आहे। त्यामुळे याचा संभ्रम करण्याचं काही कारण नाही। 21 ऑक्टोबर 2025 प्रदोष काळ म्हणजे साधारण संध्याकाळी 6 ते 8 या वेळात लक्ष्मीपूजन सगळ्यांनी करावं, लक्ष्मी कुबेर पूजा करावी आणि आपली आर्थिक समृद्धी, आपल्या जीवनात असणाऱ्या अपेक्षापूर्ती, जीवनातल्या सगळ्या घटना आपल्या मनाप्रमाणे घडाव्या याविषयी लक्ष्मीला प्रार्थना करावी, कुबेरांना प्रार्थना करावी आणि समृद्धी अनुभवावी। मुहूर्तशास्त्रात याचं अत्यंत महत्व आहे। त्यामुळे योग्य मुहूर्तावर केलेली पूजा ही येणाऱ्या वर्षात आपल्याला व्यापारात, आपल्या कार्यक्षेत्रात संपत्तिक स्थिती, आर्थिक स्थिती चांगली करते असं शास्त्रकारांनी सांगितलंय। त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारीच ही पूजा आपण दिवाळीची लक्ष्मी पूजा करावी असं शास्त्रकारांसह संपूर्ण शास्त्र पंचांगांचं मत आहे। नक्कीच। आणि त्याचबरोबरीनं तुम्ही म्हणताय तसं की दिवसाची सुरुवात किंवा हिंदू धर्मानुसार दिवसाची सुरुवात ही सूर्योदयापासून होत असते आणि त्यामुळे सूर्यानं पाहिलेला जी अमावस्या आहे तीच मान्य आणि ग्रहित धरली जाते। त्याच पद्धतीनं तीर्थपुरोहित वैभव बेळे सर आपल्यासोबत आहेत। मुळात वैभवजी, या संपूर्ण कार्यकाळामधला हा दिनक्रम कसा पद्धतीनं असायला हवा, पूजा नेमकी कशा पद्धतीनं व्हायला हवी आणि कोणत्या वेळेमध्ये, कालखंडामध्ये व्हायला हवी? सर्वसाधारणपणे नमस्कार सर्व हिंदू बांधवांना आगामी येणाऱ्या दीपावलीच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आणि यावर्षी जो काही लक्ष्मीपूजनाच्या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे, आत्ताच आपल्याला धारणे गुरुजी ज्योतिषाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे ती तंतोतंत माहिती अतिशय बरोबर आणि खरी आहे की धर्मसिंधूमध्ये जे आपल्याला जे काही आधार दिलेले शास्त्राप्रमाणे, तर त्यानुसार आपण त्या मार्गदर्शनानुसार हे करावं। बऱ्याच ठिकाणी मीडियामध्ये संभ्रम निर्माण केले जातं की या वेळेस करावं, या वेळेस करू नये। तर त्याच्यामध्ये जे आपल्याला धर्मसिंधूप्रमाणे सांगितलेले की प्रदोष काळ आणि हे आत्ताच आपल्याला धारणे गुरुजींनी सांगितले ते अतिशय तंतोतंत योग्य आणि बरोबर आहे। तर साधारणतः त्यातल्या त्यात आपण मुहूर्त बघितला तर 21 तारखेला सायंकाळी
6 ते त्याच्यानंतर 2 तास 24 मिनिटांपर्यंत हे आपण लक्ष्मीपूजन करावं. त्याच्यामध्ये अधिक अजून जर सविस्तर आपण जर खोलात शिरलो तर जे काही व्यापारी वर्ग आहे त्याच्यामध्ये ते आपल्या काही मुहूर्त बघतात किंवा काही आपले व्यापारी लोक त्याच्यामध्ये मुहूर्त विचारतात गुरुजींना. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 3 वाजेपासून या लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त हे सुरू होत असतात. त्याच्यामध्ये 3 वाजून 4:30 मिनिटांपर्यंत, 6 वाजून साधारण 8:30 वाजेपर्यंत आणि रात्री 10:30 ते 12 वाजेपर्यंत हा साधारण त्यातल्या त्यात अजून अधिक सविस्तर जर आपण मुहूर्त पाहिला तर हा कालावधी आपल्याला शास्त्राप्रमाणे हा सांगितलेला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. नरेंद्र धारणजी, तुमच्याकडे यायचं आहे. अमावस्याचा कालखंड हा एका अर्थानं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मानला जातो. ही मानण्याची जी प्रथा आहे आणि एरवी आपण कोणतंही नवीन कार्य हे अमावस्येच्या दिवशी करत नाही आणि यावेळेचा म्हणजे खास करून दिवाळीमधलं लक्ष्मीपूजन यामधली जी तफावत आहे, जो फरक आहे, त्याबद्दल थोडं सांगा. अमावस्या तिथी ही कायम शुभच मानण्यात येते, कारण जे समुद्र मंथन झालं त्या मंथनातून लक्ष्मीचा उदय जो झाला, कारण लक्ष्मी जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर आली तो दिवस अमावस्येचा होता. त्यामुळे अमावस्या ही शुभ तिथी अश्विन महिन्यातली असल्यामुळे अश्विन महिन्यातच ते समुद्र मंथन झालं आणि त्यावेळेस ती लक्ष्मी वर आली. त्यामुळे अश्विन महिन्यातली अमावस्या ही लक्ष्मीच्या बाबतीत शुभ असल्यामुळे किंवा लक्ष्मीचा उदयाची असल्यामुळे लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येला केलं जातं, असं एक कथा ही पुराणांमध्ये आहे. त्यामुळे अश्विन महिन्यातल्या अमावस्येला हे विशेष महत्व आहे आणि संपूर्ण अश्विन महिना हा लक्ष्मीचा आहे. शास्त्रानुसार किंवा एक प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतानुसार जे काही वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे, यजुर्वेद आहे, ऋग्वेद आहे, तर प्रत्येक जे काही ऋतू आहेत त्या ऋतूंच्या देवता आहेत. तसंच काही मास आहेत जे आपले हिंदू धर्मात चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जे 12 मास आहेत, प्रत्येक मासाच्या विशिष्ट देवता आहेत. तर त्या देवतांपैकी अश्विन महिना जो आहे हा लक्ष्मीचा महिना मानण्यात येतो. त्यामुळे त्या दिवशी असणारी अमावस्या ही लक्ष्मी पूजनाची, लक्ष्मी कुबेर पूजनाची मानण्यात येते, जी आनंदी आहे. आणि त्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं असताना आपल्याला लक्ष्मीची समृद्धी किंवा आशीर्वाद आणि सगळ्या प्रकारच्या आयुष्यातली असणारी समृद्धी प्राप्त होते, असं शास्त्रकारांनी सांगितलंय. त्यामुळे प्राचीन काळापासून आपल्या धर्मात अश्विन अमावस्या, जिला आपण दिवाळी म्हणतो किंवा लक्ष्मी पूजनाची दिवाळी अमावस्या म्हणतो, ही शास्त्रकारांनी संमत केली आहे. त्यामुळे ती शुभ दिवाळी किंवा शुभ अमावस्या मानण्यात येते. त्यामुळे त्याचं महत्व आहे. आणि या दिवशी कुबेरासह गणेश, कुबेर आणि लक्ष्मी या 3 देवतांचं पूजन शास्त्रात सांगितलेले. त्या दृष्टीने ते केलं असताना आपल्या इच्छा आणि अपेक्षा आणि जीवनातली असलेली समृद्धी ही वृद्धिंगत होते, असं त्याचं महत्व आहे. म्हणून अश्विन अमावस्येचं महत्व प्राचीन काळापासून आहे. नक्कीच. वैभवजी, तुमच्याकडे येते की मुळात जी पूजा केली जाते ती साधारण दुपारी 3 नंतर तुम्ही म्हणताय, केली तरी हरकत नाही. मुळात दिवसभरामध्ये पूजा करत असताना ह्याचा जो कालावधी आहे, कालखंड जो आहे, तो आपण बघतो लक्ष्मीपूजनाचा संध्याकाळचाच मानला गेलेला आहे. असं काही प्रमुख कारण आहे का की दिवसभरामध्ये सकाळच्या काळामध्ये केलेली पूजा आणि संध्याकाळच्या काळामध्ये केलेल्या पूजेमध्ये काही वेगळं फळ मिळू शकतं, असं काही मान्यता आहे का आणि त्यामागचं कारण काय? नाही, देवतांची पूजा आपण केव्हाही करू शकतो, त्याला काही कोणताही कालावधी असा पर्टिक्युलर असा सांगितलेला नाही आहे. परंतु त्याच्यात आपण बघतो की संध्याकाळच्या वेळेला आपण सगळं घरातलं सगळं आवरून वगैरे ठेवतो, नंतर लक्ष्मी येण्याची वेळ येते असं आपण पुराणांमध्ये ऐकलं जातं किंवा आपले जे घरातले मोठे मंडळी असतात, ज्येष्ठ मंडळी असतात ते सांगतात. त्याप्रमाणे म्हणून सर्वसाधारणपणे हा कालावधी सांगितलेला आहे. तो प्रदोष काळ सांगितलेला आहे की सूर्यास्त नंतर आणि साधारण तो जो संधिकाल आहे त्या काळामध्ये हे करावं, असं त्याला महत्त्व आहे. आणि लक्ष्मीपूजनामध्ये आत्ता जे धारणे गुरुजींनी पण त्याचा उल्लेख केला की त्याच्यामध्ये गणेश पूजन करावं, की सगळे आपल्या घरातले निर्विघ्नपणे जे काही असतील विघ्न असतील ते सगळं त्या गणपतीने ते दूर करावं. त्याचप्रमाणे धन, कुबेर आणि लक्ष्मी या सर्वांचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचा पण त्याच्यामध्ये आपल्याला समावेश होतो. त्याच्यामध्ये आपण पूर्वीच्या काळी आपण बघितलं असेल की दौत होती, शाईची दौत असायची, तर ते महाकालीचं स्वरूप होतं. त्याच्यानंतर महालक्ष्मी, जे आपल्या घरामध्ये दागदागिने असतील किंवा पैसे असतील किंवा जुन्या आपले नाणी असतील त्याच्याबरोबर आपण पूजन करतो. त्याच्यानंतर महासरस्वती, म्हणजे जे आपण लेखणी करतो ते, आणि त्याच्यानंतर जी नवीन वही वगैरे आहे, नवीन आता हे सुरुवात होते वर्षाला, तर त्या दृष्टिकोनातून या सगळं धन, कुबेर सहित, धन म्हणजे आपण जे काही धनसंचय केलेला असतो त्याची वृद्धिंगत व्हावे, या सगळ्या गोष्टींचा संकल्प करून मग आपण पहिले गणपतीचं पूजन करून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि कुबेर या सगळ्यांचं पूजन या ठिकाणी करतो. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी विशेष उल्लेख करतो की आपण साळीच्या लाह्या वापरतो
किंवा धान्य म्हणून वापरतात. तर धान्यामध्ये त्या दिवशी जे आपण लाह्या, बत्तासे आणि गूळ आणि धने हे वापरलं जातं. गूळ म्हणजे गोडवा आपल्या कुटुंबामध्ये यावा आणि धने म्हणजे धनाची वृद्धी करणारे हे लक्ष्मीचं धान्य आहे. म्हणून या गोष्टीचं या पूजेमध्ये वापरण्याचं विशेष हे महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे. नरेंद्रजी, मुळात या दिवसाला म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी खर्च करू नये अशी एक धारणा असते, तर तशा स्वरूपामध्ये नेमक्या काय सूचना कराल की जेणेयोगे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनसंचय करावा अशा स्वरूपाचा एक प्रघात आहे का आणि त्यामागची धारणा? नक्कीच आहे, कारण दिवाळी जी आहे ही आपले लक्ष्मीची उपासना पूजन करण्याचा एक महत्वाचा कालखंड मानण्यात येतो आणि लक्ष्मी आपल्याकडे यावी आणि ती टिकून राहावी. स्पष्ट त्याचा उल्लेख श्री सूक्तामध्ये आहे की हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजा चंद्राम हिरण्यम लक्ष्मी जात वेदो माव. आम्हाला जी लक्ष्मी प्राप्त होईल, कारण लक्ष्मीचं स्वरूप हे सुवर्णाचं आहे, सोन्याचं स्वरूप असल्यामुळे आपल्याला सोन्याचं महत्व हिंदू धर्मात प्रचंड आहे. सोनं खरेदी म्हणजे ती आपल्याला एक प्रकारची लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात आलं आपण असं समजतो. म्हणून दिवाळीमध्ये लक्ष्मीच्या असणाऱ्या एक प्रकारच्या आपण जे काही पूजन करतो त्याच्यात सोन्याच्या पूजेचं महत्व सांगितले, सुवर्ण लक्ष्मीचं पूजन सांगितले, अष्टलक्ष्मीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये. त्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे लक्ष्मीपूजनाबरोबर आपल्या जीवनात आनंद समृद्धी यावी या उद्देशाने लक्ष्मीपूजनाचं महत्व आहे, त्याच्यात सोन्याचं महत्व आहे. आणि आपल्याकडे लक्ष्मी दिगंत राहावी, कायम टिकावी, म्हणून तिचं 4 दिवस कोणत्याही प्रकारे निष्कासन म्हणजे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे खर्च होऊ नये असं त्याचं एक महत्व शास्त्रात आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी खर्च करू नये, आपल्या कुटुंबात आयुष्यात घरात कायम टिकावी, आपल्या घरात ती राहावी. आपल्या घरात राहिल्यामुळे तिची एक प्रकारची वृद्धी होते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या काळात म्हणजे त्याच्यात धनत्रयोदशी पासून लक्ष्मी पूजनापर्यंतचा जो 4 दिवसांचा कालखंड, 3 दिवसांचा कालखंड, त्या दिवसापासून लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्या घरातच ती राहावी म्हणून ती खर्च करू नये असं शास्त्रकारांनी सांगितलं. त्याच्या मागची उद्देश भावना हीच आहे की लक्ष्मी आपल्याकडे कायम टिकून राहावी. श्रीहर वर्चस्व आयुष्यम आरोग्य मागदान शोभमानम मह्यते धान्यम धनम पशु बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. म्हणजे आम्हाला 100 वर्ष आयुष्य एकदम उत्तम प्रकारचं मिळो, आमच्या घरात उत्तम प्रकारे आनंददायी लक्ष्मी कायम टिको असं शास्त्रकारांनी सांगितले. आणि ती कमीत कमी आता वर्षभर आपण व्यवहार असल्यामुळे ते आपण खर्च करणं किंवा व्यवहारिक दृष्टीने वापरणं आवश्यक असतं, परंतु कमीत कमी हे 3 दिवस धनत्रयोदशी पासून लक्ष्मी पूजनापर्यंत 3 दिवस लक्ष्मीचा खर्च करू नये असं शास्त्रकार सांगतात. त्यामुळे आपल्या घरात ती स्थिर राहते, कायम टिकते आणि चिरंतन आपल्याला आपल्या कुटुंबियांना आपल्या पुढील पिढ्यांसाठी ही आपल्या कुटुंबात ती राहते असं शास्त्रकार सांगतात. म्हणून त्याचं महत्व हे श्रीसूक्तात आलेले आहे, त्या उद्देशाने याचं महत्व आहे. त्यामुळे 3 दिवस लक्ष्मी ही आपल्या घरात टिकावी म्हणून खर्च करू नये हा त्याचा मागचा एक भाग शास्त्रकारांनी सांगितला. अगदी. आणि हाच महत्त्वाचा काळ असतो आणि म्हणूनच आधी अनेक जण खरेदी करत असतात. मात्र पुरोहित वैभवजी, जो पूर्ण पूजा विधी आहे तो कशा स्वरूपाचा असतो ते सुद्धा सांगाल? कारण कुबेराची पूजा होते, लक्ष्मीची पूजा होते, मात्र घरगुती स्वरूपामध्ये पूजा करत असताना कोणती पथ्य पाळणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीनं हा पूजा विधी पार पाडणं गरजेचं आहे हे सांगाल? कारण दरवेळेला आपल्याला गुरुजी मिळतीलच असं नाही, तर घरगुती पूजा कशा पद्धतीनं व्हावी याबद्दल सांगाल. बरोबर, आपली शंका अगदी योग्य आहे. तर सर्वसाधारणपणे आता हे जे काही मुहूर्त दिले असतील ते किंवा मग संध्याकाळी साधारण 6 ते 8:30 वाजेपर्यंतचा कालावधी ज्यांना शक्य नसेल त्या मुहूर्तात त्यांनी तो करावा. सगळ्यात पहिले आपलं गणपतीचं पूजन करावं, गणपतीला अभिषेक करावा, गणपती अथर्व शीर्षाने गणपतीला गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू, दुर्वा वाहाव्या, नमस्कार करावा. गणपतीचं पूजन झाल्यानंतर मग एका चौरंगावर वस्त्र मांडून त्याच्यावर आपले शाईचे दौत असेल तर ते, लेखणी असेल तर ते, किंवा आपण जे काही नवीन हिशोबाची वही असेल रोजचा आपण हिशोब जो लिहितो त्या वहीचा आपलं पूजन करावं. त्या वहीच्या सगळ्या पहिल्या पानावर गणपती, आपली कुलदेवता लक्ष्मी यांची नावं काढून गंधाने त्याचं पूजन करावं. हे झाल्यानंतर एका मातीच्या बोळक्यामध्ये लाह्या, बत्तासे वगैरे ठेवून, गूळ, धने ठेवून त्याचं पूजन करावं की जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्यांची वृद्धी आणि समृद्धी ही कायम राहिली पाहिजे. त्यानंतर त्याचबरोबर लेखणी आणि नवीन बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की नवीन झाडू किंवा नवीन शिराई वगैरे घेतात, त्याचं पूजन करावं. ते लक्ष्मीकारक मानले गेले म्हणून त्याची सुरुवात जी आहे ती आपण या दिवसापासून करावी. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही द्रव्य असेल, जे काही दागदागिने असतील
ते पण आहे. लक्ष्मीचे अनेक प्रकार सांगितले आहे. सुवर्ण लक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे. तर या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मींचा समावेश याच्यामध्ये आहे. लक्ष्मींमध्ये 2 प्रकार आहे. एक शुद्ध आपल्या अष्टलक्ष्मी, शुद्ध लक्ष्मी, त्याच्यानंतर धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी. तर या सगळ्या लक्ष्मी आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे. त्याचप्रमाणे अलक्ष्मी आहे. त्या अलक्ष्मी ज्या आहेत त्या कुटुंबाला किंवा आपल्या लोकांना त्रास देणाऱ्या आहेत. तर त्या लक्ष्मी आपल्या घरापासून लांब राहिल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण हे सगळं लक्ष्मीपूजन करावं. त्याच्यानंतर जे काही सुटे नाणी असतील आपली जुनी पूर्वीच्या काळातली किंवा ज्या काही नोटा, धनसंचय असेल, दागदागिने असतील, त्याचं पंचोपचार पूजन करावं. त्या दिवशी अक्षत वाहू नये. अक्षत वाहिल्यानंतर साधारणपणे अशी मान्यता असते की त्या देवतेचं विसर्जन होतं. म्हणून त्या दिवशी अक्षतेच्या ऐवजी लाह्या आपण त्याचा वापर करतो. अक्षतेच्या ऐवजी आपण गूळ, धने हे वाहतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये गोडवा राहून त्या गोष्टी त्या घरामध्ये त्या चिरंतन टिकाव्या. त्याच्यानंतर अक्षतांच्या ऐवजी लाह्या वापरतो आणि गंध, अक्षत, हळदी, कुंकू या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो. त्याच्यानंतर बेलाचं पान, फूल या गोष्टी वाहून त्याचा आपण धूप, दीप, नैवेद्य अशा पद्धतीने त्याचं हे पूजन करावं. आणि पूजन झाले, आरती देवीची आरती करावी. ते केल्यानंतर लक्ष्मीवर उजवा हात ठेवून जो काही पूजन करणारा यजमान असेल त्यांनी 3 वेळेला हे लक्ष्मी मम ग्रहे स्थिरो भव, अचलो भव, सुखदो वरदो भव असं 3 वेळेला त्याचा उच्चार करावा की जेणेकरून अलक्ष्मी आपल्या कुटुंबापासून लांब राहील आणि जी स्थिर लक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे, धनलक्ष्मी आहे, सुवर्ण लक्ष्मी आहे, या लक्ष्मींचा आपल्या घरामध्ये वास होईल आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील. याच्यामध्ये एक विशेष महत्त्व असं पण आहे की जे आपण तांबणामध्ये घेऊन इतर देवांची पूजा करतो. पूजा अभिषेक झाल्यानंतर ते देव आपण वस्त्राला देवाच्या पुसून जागेवर ठेवतो आणि मग गंध, अक्षत, फूल वगैरे वाहतो. परंतु या ठिकाणी विशेषतः असं महत्त्व आहे की लक्ष्मीच्या नाण्यांचं आपण तांबणामध्ये घेऊन त्याच्यानंतर आपण त्याचं पूजन केलं, त्याच्यानंतर आपण श्रीसूक्ताने त्याचा अभिषेक केला, त्याच्यानंतर ती न पुसता आपण त्या ठिकाणी ठेवावी. त्याचा मागचा उद्देश असा आहे, आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम, आर्द्राम यक्करणीम यष्टीम सुवर्णाम हेममालिनीम. आर्द्र याचा अर्थ की ओलसर लक्ष्मी, ओलावा आपल्या लक्ष्मीचा आपल्याबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा असावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून 12 महिने आपण इतर देवतांचं पूजन करतो. त्यावेळेला त्या देवतांचा अभिषेक झाल्यानंतर वस्त्राला पुसून ते जागेवर ठेवून मग आपण गंध, अक्षत, फूल वगैरे वाहतो. परंतु या ठिकाणी लक्ष्मीपूजनामध्ये याचं विशेष महत्त्व आहे की ती लक्ष्मीचा अभिषेक झाल्यानंतर ती न पुसता आणि मग ठेवावी. पूर्वीच्या काळी तर नाण्यांचंच प्रमाण जास्त होतं म्हणून, आणि त्याच्यानंतर चोऱ्या वगैरे होऊ नये हा पण एक त्याच्या मागचा उद्देश होता की त्याचा नाण्यांचा आवाज झाला तर आपल्याला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. म्हणून पण एक त्याच्यामागे एक रूढी परंपरा पण आहे आणि त्याला एक असं शास्त्र पण आहे की आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावहो, आर्द्राम यक्करणीम यष्टीम सुवर्णाम हेममालिनीम सूर्याम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावहो. आर्द्र म्हणजे ओलावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आत्ताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे न पुसता ठेवावे हे त्याच्यामध्ये विशेष पूजनामध्ये करण्याचं एक गोष्ट आहे. ती आपण सर्वांनी हे करावी की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा ओलावा राहून धनधान्यांची, पुत्रपौत्रांची ही समृद्धी राहते आणि स्थिर लक्ष्मी आपल्याकडे ही या ठिकाणी राहत असते. अगदी सगळ्यात एक महत्त्वाची बाब ही आपल्या लक्षात येते की दुपारी 3 नंतर तुम्ही म्हटलेलं आहे की पूजा कधीही केली तरी चालणार आहे आणि ही पूजा करत असताना तुम्ही सांगितलेल्या या ज्या काही टिप्स आहेत त्याचा अर्थातच फायदा होणार आहे. नरेंद्र धारणेजी, हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो आणि शुद्ध मानला जातो. अशा दिवशी नेमके कोणकोणते विधी हे अपेक्षित आहेत? दानाचं सुद्धा काही वेगळं महत्त्व आहे का या दिवशी? आणि मुळात या दिवसाची जी गोष्ट सांगितली जाते की अर्थातच बळीपासून मुक्ती, तर त्याबद्दलही थोडं सांगा. तसं आधुनिक काळात आणि आधुनिक विचारांच्या गोष्टी जर आपण घेतली, कारण जे आपण परंपरागत पूजा करतो ते उत्तमच आहे आणि ते योग्य पण आहे. परंतु लक्ष्मी पूजन, कुबेर पूजन जे आहे हे खरं आधुनिक काळाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने बघता पैशांचं योग्य नियोजन करणं हे खरे लक्ष्मी पूजन. लक्ष्मी पूजनाच्या ज्या काही विशिष्ट पद्धती आधुनिक काळात आवश्यक वाटतात त्याच्यात एक आहे पैशांचे योग्य नियोजन करणं. नंतर घरातील लक्ष्मी, त्याच्यात आई आली, धर्मपत्नी आली, मुलगी आली, बहीण आली, मैत्रीण आली, यांचा योग्य सन्मान करणं हे लक्ष्मी पूजन, हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. लक्ष्मी पूजनाच्या व्याख्या या आधुनिक काळात सुसंगत विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पारंपरिक पूजन करतं ते उत्तमच आहे, तर घरातील लक्ष्मीचा योग्य सन्मान करणं हे खरं लक्ष्मी पूजन. अंथरून पाहून पाय पसरणं हेच खरं लक्ष्मी पूजन. आज जगात जे सर्व दुःख, चिंता, भय जे निर्माण झालेले
त्याचं कारण अंथरूण पाहून पाय पसरणे, म्हणजे आपली क्षमता पाहून काम करणे हे फार महत्वाचे. जगात ते लोक करत नाही आणि त्यामुळे चिंता आणि दुःख निर्माण होतं. त्यामुळे आधुनिक काळात हा विचार फार आवश्यक आहे. तर खरं लक्ष्मीपूजन काय, तर अंथरूण पाहून पाय पसरणे हे खरं लक्ष्मीपूजन. त्यानंतर आपल्या गरजेच्या वेळी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली त्यांचं आयुष्यभर आभारी राहणे हे खरं लक्ष्मीपूजन. वडिलोपार्जित संपत्तीचे जतन संवर्धन करून पुढच्या पिढीला ते सुपूर्द करणे हे खरं लक्ष्मीपूजन. आपल्या अपत्यांना चांगले आचार विचार संस्कार देणे हे खरं लक्ष्मीपूजन. शिक्षण आरोग्य आणि समाजोपयोगी कर्तव्य किंवा कार्य याच्यात आर्थिक बाबतीत हातभार लावणे हे खरं लक्ष्मीपूजन. या विचारांनी जर आपण आचरण केलं तर तयाच्या घरी लक्ष्मी निवास करी, नित्य लक्ष्मी निवास करी, हे सत्यता सध्याच्या आधुनिक काळात आहे. त्यामुळे तुम्ही जो विचार मांडला पारंपरिक लक्ष्मीपूजन जरूर करावं, पण हा आधुनिक विचार ज्याच्या मनात आहे त्याच्या घरी लक्ष्मी दिगंत आणि कायम टिकेल हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून लक्ष्मीपूजनाचे सगळ्यांनी या वर्षाच्या लक्ष्मीपूजनाचा आनंद घ्यावा आणि त्या बाबतीत दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा या प्रसंगी देतो. वैभव भैये सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे लक्ष्मीपूजनाची तयारी आणि पूजन कसं करावं त्याचं संपूर्ण विवेचन केलं. अशा प्रकारे पूजन सगळ्यांनी करावं आणि आपल्या जीवनात आनंद वेळेचा द्विगुणित करावा या प्रसंगी मी हे माझे मत व्यक्त करतो. अगदी. आणि तुम्ही आधुनिक काळातलं लक्ष्मीपूजनाबद्दल अतिशय सूचक अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं, ते खरं तर गरजेचं होतंच. मात्र वैभवजी, जी कथा सांगितली जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची, ती पौराणिक कथा नेमकी काय आहे तीही सांगाल, जेणेयोगे नव्या पिढीला ही पौराणिक कथा काय आहे त्याबद्दलही माहिती मिळेल. नाही, लक्ष्मीपूजन आहे रूढी परंपरा आहे. त्याच्यामध्ये पौराणिक कथा ज्या फार आपण याच्यात न जाता आधुनिक आणि हे आत्ता धारणे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे की आपण घरामध्ये दिवाळी ज्या वेळेला येते त्यावेळेला सर्वसाधारणपणे सगळी स्वच्छता वगैरे करतो. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे, एक म्हणजे आरोग्य, म्हणजे आपल्या शास्त्रीयनुसार पण आहे आणि धर्मशास्त्रानुसार पण आहे. अशा दोन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये संगनमत आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला फारसं हे नाही. आपण दोन्ही गोष्टींचा समन्वय करून लक्ष्मीपूजन या याच्यात करावं असं मला या ठिकाणी वाटतं. अगदी. नरेंद्रजी, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो सध्याच्या युगामध्ये लक्ष्मीपूजनाचा, आणि त्यात सगळ्यात अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिकता जपण्याच्या दृष्टीनं मांडलेला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे घरातल्या लक्ष्मीची खरं अर्थातच निंदा होऊ नये, तिचं पूजन म्हणजे अर्थातच तिला आदर सन्मान देणं गरजेचं आहे. आपले सगळे जे सण आहेत किंवा रीती परंपरा ज्या आहेत त्या घरातल्या लक्ष्मीला मान देणाऱ्या आहेत, म्हणजे गृहलक्ष्मी जी आहे तिला मान देणार आहेत. या अनुषंगानं या सणांचं एक विशेष महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण सर्व सणांमध्ये या गृहलक्ष्मीबद्दल विशेष काळजी घ्यावी हे सांगितलं गेलेलं आहे. आता याच्यात स्वतः लक्ष्मी ही स्त्री असली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे महिला किंवा स्त्रीचं एक अस्तित्व याच्यामुळे संपूर्ण विश्व आहे. कारण स्त्री नसेल तर विश्वच पूर्ण निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे लक्ष्मी ही आपल्या कुटुंबातली जी प्रतिकात्मक आहे, त्याच्यात आई असेल, बहीण असेल, आपली मुलगी असेल, तर ही जी आहे ही खरी लक्ष्मी. तेव्हा तिचा आदर सन्मान करणं, तिचा आदर ठेवणं, तिला प्रसन्न ठेवणं हे आधुनिक काळातलं मुख्य लक्ष्मीपूजन आहे. घरातील लक्ष्मीला दुःखी असणं आणि आपण त्या दृष्टीने बाहेर अत्यंत मोठी प्रसिद्धी करणं किंवा आर्थिक कमाई करणं आणि आपल्या प्रकारची प्रसिद्धी मिळवणं हे उपयुक्त नाही. घरातील लक्ष्मी आधी प्रसन्न असणं आवश्यक आहे. ती प्रसन्न असेल तरच आपल्याला जीवनाचं साफल्य आहे किंवा जीवन आपल्याला जे काही प्राप्त झाले त्या प्राप्त जीवनाचा एक प्रकारचं जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्याचं आपण जीवनामध्ये प्रतिपालन केलं आणि चांगल्या प्रकारे जीवन जगलो हा त्याचा अर्थ आहे. अनेक कुटुंबात आज आपण जीवनामध्ये आपण जे काही समाजात बघतो, जे अस्वस्थता आहे, ज्या चिंता आहेत, ज्या काळजी आहेत किंवा अनंत प्रकारचे वादविवाद आहेत, हे मनुष्य स्त्रियांना मान न देण्यामुळे किंवा आपल्या घरातल्या स्त्रीला मान न देण्यामुळे सगळे आहेत प्रसंग आहेत. आणि संपूर्ण विश्वात जर आपण स्त्रियांना मान, आपली संस्कृती तर पहिल्यापासून स्त्री ही जी आहे हिला मान देत आहेत, कारण स्त्रीला दैवता मानलेली आहे आपल्याकडे. त्यामुळे स्त्रीला मान्यता आपल्या हिंदू धर्मात प्राचीन काळापासून आहे. आणि त्यामुळे स्त्रीचं पूजन किंवा लक्ष्मीपूजन खरं काय, तर स्त्रीला मान सन्मान करणे, स्त्रियांचा एक प्रकारचा आदर राखणे, की आपल्या घरातली असो का बाहेरची असो, हे ज्यांना जमेल त्यांच्याकडे लक्ष्मी दिगंत राहील आणि पिढ्यानपिढ्या टिकेल. नाही तर स्त्री जी लक्ष्मी आहे ही खरं बघायला गेलं ती अस्थिर आहे, चंचल आहे. लक्ष्मी कोणाकडे कायम टिकत नाही. असे अनेक आपण समाजात बघत असतो का एखाद्या व्यक्तीकडे लक्ष्मी होती आणि काही काळानंतर तो कफल्लक आहे, कारण लक्ष्मी चंचल आहे, तिचा स्वभाव चंचल आहे. त्यामुळे लक्ष्मी टिकण्यासाठी आवश्यक ही फार मोठी बाब आहे. आधुनिक काळ स्त्रियांचा सन्मान जो करेल त्याच्याकडे लक्ष्मी टिकेल. हा वैचारिक सिद्धांत नाही, हा प्राचीन सिद्धांत आहे. हा तुम्ही जर मान्य केला
तर लक्ष्मी म्हणूनच श्री सूक्तात पुनश्च म्हणते का माझ्याकडे लक्ष्मी कशी राहावी. स्त्रीवर वर्चस्व आयुष्य आरोग्य विधान शोभमानम मयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभ शतसंवत्सरम दीर्घमायु. 100 वर्ष उत्तम निरोगी आरोग्य मिळावं. माझ्याकडे धन धान्य संपत्ती सगळ्या प्रकारचे आधुनिक काळात आपण म्हणाल तर वाहनं असावे, अत्यंत सगळ्या प्रकारचे दागदागिने असावे, सुवर्ण असावं आणि आर्थिक स्थिती चांगली असावी. ही सगळी केव्हा प्राप्त होईल जर आपण स्त्रियांचा सन्मान करू. कारण स्वतः लक्ष्मी स्त्री आहे हे अत्यंत ध्यानात घेतलं पाहिजे. आणि पौराणिक कथांचा विचार तुम्ही आता सांगत होता त्याचा स्पष्ट उल्लेख हा सगळा पुराणांमध्ये आहे की समुद्र मंथन ज्यावेळेस केलं त्यावेळेस जे वेगवेगळे रत्न निघाले त्याच्यात लक्ष्मी निघाली आणि त्या लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी सगळे असुर, देव आणि असुर हे दोघही त्यावेळेस पक्ष होते. त्या असुर लक्ष्मीच्या मागे लागले की लक्ष्मी आपल्याला मिळाली. कारण ज्याच्याकडे लक्ष्मी राहील तो कायम जगामध्ये सार्वभौमत्व राहील आणि कायम शक्तिवान राहील अशी स्थिती होती. परंतु त्यांनी सांगितलं मग देवांना जेव्हा लक्षात आलं का बाबा ही लक्ष्मी आता आपल्याकडे गेली नाही तर मग कसं काय होणार. कारण दैत्यांकडे गेली तर हा संपूर्ण अनाचार जगामध्ये किंवा सृष्टीमध्ये माजेल. त्यावेळेस भगवान विष्णूंच्या सगळ्यांनी आराधना केली. मग त्याच्यात त्यांनी पर्याय असा काढला. मग असा त्याचा उल्लेख आहे की विष्णूने मोहिनी रूप पण घेतलं. मग त्यांना सुरा बाजली म्हणजे राक्षसांना त्यांची बुद्धी जी आहे भ्रमित केली आणि मग सांगितलं का बाबा ही लक्ष्मी ज्याला वर मला घालेल त्याच्याचकडे ती जाईल असं त्यांच्या राक्षसांना दैत्यांना मान्य करून घेतलं. आणि त्यावेळेस लक्ष्मीने वर मला भगवान विष्णूंना घातली आणि म्हणून विष्णू म्हणे देवांकडे लक्ष्मी राहिली की देव म्हणजे काय तर जगातला सात्विक विचार, चांगला विचार, जीवनात असणारं चांगलं आचरण, आपल्या सगळ्यांप्रती असणारा बंधुभाव, इतरांना समजून घेण्याची कला आणि जीवनामध्ये अधिकाधिक सात्विक शक्ती, शुभ शक्तींना जागृत करणे हे देव याला म्हणतात. तर ह्या दैवी शक्ती जगात जेवढ्या राहतील तेवढं जीवन हे शांत, आनंदी, समृद्धी आणि आरोग्यशील राहील असे शास्त्र सांगतं. म्हणून लक्ष्मीचं पूजन, खरं पूजन हे स्त्रीचा सन्मान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि स्त्रीचा सन्मान केलेल्याकडे लक्ष्मी अखंड टिकते. अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ह्या लक्ष्मी पूजनामध्ये नैतिक मार्गानं आलेली लक्ष्मी तिचं पूजन आणि त्याचबरोबरीनं आरोग्य लक्ष्मीचं पूजन ज्याचं आवाहन तुम्ही पूजा करतच असता अशा सगळ्या बाबींचा भाग लक्षात घेऊन आणि आधुनिक पद्धतीनं लक्ष्मी पूजनाची जी सगळ्यात महत्त्वाची मेख आहे ती सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केलात त्याबद्दल नरेंद्रजी आणि तीर्थपुरोहित वैभव बेळेजी आपल्या दोघांचेही आभार. खूप खूप धन्यवाद.